दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नूतन आयुक्त माननीय अडसूळ साहेब यांचा आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल व मार्चचे चेक निघाल्याबद्दल महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ करण्यात आला। यावेळी मुख्य लेखाधिकारी मेंगडे साहेब, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण साहेब तसेच अकाउंट विभागाचे मठद साहेब मोहन कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी महानगरपालिकेचे बहुसंख्य मक्तेदार उपस्थित होते। एवन अपडेट न्यूज सांगली। सिटिंग मेयर चव्हाण साहेब, आमचे कॅपो मेंगडे साहेब, संघटनेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि महानगरपालिकेकडे रजिस्ट्रेशन असणारे सर्व मक्तेदार, सर्वप्रथम आपण जो काही माझा सत्कार केला त्याबद्दल मी सत्कार सर्वप्रथम स्वीकारलेला आहे आणि त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आता शुक्रवारी दुपारीच गोड बातमी मिळाली, पण जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम करून सर्व सामान्य घटकाला किंवा महानगरपालिकेच्या इतर दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासंदर्भातली माझी भूमिका आहे। आणि जो काही 4 लाख रुपये आम्ही दिले आणि त्यावर सत्कार करण्यासारखे झाली पाहिजे त्याची काय परिस्थिती नव्हती पाहिजे, आमचं कर्तव्य होतं। थोडं आमची इच्छा होती की जास्त अमाऊंट द्यायची, पण थोडं पैशाचं सोप काढता येत नाही। शेवटची जर का 31 मार्चची फायनान्शियल कंडिशन बघितली तर ते शक्य झालं नाही। मॅक्झिमम काढण्यासंदर्भातला आपला विचार होता, पण असं नाही की बाबा हे मार्च एंडलाच काढावं। आम्ही गरज पडली समजा पुढे काय होते बघून, किती दिवस कालावधी मिळते बघून त्याच्यावर आणखीन एखादं सप्लिमेंटरी बिल असलेला म्हणतो आपण किंवा दिवाळीला आणि मार्च एंडला काढावं असं नाही। त्यामुळे जे काही आर्थिक परिस्थिती आर्थिक बघून आपण तो पण एक चांगली बोनस देण्यासंदर्भातला विचार नक्कीच करू। शेवटी मक्तेदार किंवा मक्तेदार म्हणजे काही हे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदललेला आहे किंवा हे काय फार मोठे बिल्डर आहे जे आहे असा एक बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा असतो। पण ज्या वेळेला इंजिनिअरिंग पूर्ण करतो आणि ज्या वेळेला फील्डमध्ये ज्यावेळेला ॲज अ बिझनेस म्हणून किंवा व्यवसाय म्हणून पडतो त्यावेळेला इथं जे काही स्ट्रगल फेस करावं लागतं, कॉम्पिटिशन असतं, स्ट्रगल असतो आणि हे करत असताना फायनान्शियल मॅनेजमेंट असतं तेव्हा बऱ्याच वेळा मग काही कर्ज प्रकरण करतात किंवा इतर सोर्स उपलब्ध करतात। म्हणजे तशी परिस्थिती ही बिकट असते, रिस्की असते, म्हणजे ह्याची जाणीव आपण सुद्धा आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमची बिलं आमच्याकडून अदा व्हावी असा आमचा दृष्टिकोन राहील इथून पुढे सुद्धा। आणि मला वाटतं लायबिलिटी एवढी वाढवलेली आहे की मनात असून सुद्धा सगळ्यांचं समाधान ॲटेंड करता येत नाही, कारण मंजुऱ्या एवढे झालेले आहेत। माझ्याकडे 10 कोटी असताना मी मंजुऱ्या जर 20 कोटीच्या गेल्या तर पुढचे 10 कोटी द्यायला मला किमान 2-3 वर्ष लागणार, परत पुढच्या वर्षीचे 20 कोटी असं वाढत गेलेलं आहे। मग लायबिलिटी खूप आहे, त्यामुळे नवीन मंजुरी देताना सुद्धा फायनान्शियल डिसिप्लिन आणि या सगळ्या गोष्टी बघून आपण मंजुरी देऊ, कमीत कमी मंजुरी देऊ जेणेकरून आपल्याला बॅकलॉग सगळं कव्हर करता येईल। अशा प्रकारे सुद्धा आपण बघू। अत्यावश्यक सेवेसाठी एवढी आवश्यकता आहे तेवढ्या मंजुऱ्या पण आपल्याला द्याव्या लागतील, नियमित कामं सुद्धा करावी लागतील। त्यामुळे जसे घरपट्टी वगैरे काही वाढलेले आहे त्यामुळे 35 कोटी रुपये जादा आपल्याला मिळणार आहे। नवीन ज्या अनआयडेंटिफाईड प्रॉपर्टीज होत्या तर आणखी उत्पन्नाचे सोर्स सुद्धा वाढवून जसे उत्पन्न वाढेल तसं आपल्याला बाकीचे सुद्धा विकास कामं करता येणार आहेत। तो ज्या वेळी आपण निर्णय घेऊन आपण सर्वांनी माझा सत्कार केला त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करतो। आणि महानगरपालिकेच्या कामांकडे बघताना थोडी लोकांची किंवा सोशल मीडियामध्ये होतं तर एक वेगळ्या पद्धतीची कामं किंवा लो क्वालिटीची कामं होतात, अशी सर्वसाधारण तक्रार सगळीच अशी नाही 2% 2 ठिकाणी होत राहणार। पण माझी अशी विनंती आहे की चांगल्या प्रकारचं काम आपल्याकडून होत राहावं आणि इथून पुढे होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि मागच्या वर्षभरामध्ये काही अनुभव होते बांधकाम विभाग माझ्याकडून आल्यापासून थोडा एक अनुभव होतो की कॉम्पिटिशनमध्ये किती बिलो जावं ह्याला पण काही थोडं लिमिट पाहिजे। म्हणजे 35-34% जर का बिलो गेलं तर काम किती करणार, त्याचा प्रॉफिट किती करणार आणि रिझल्ट किती आहे, म्हणजे अशी खूप परिस्थिती येते। त्यामुळे असोसिएशनच्या माध्यमातून सगळे इंटरनली बाबा थोडी कसं कॉम्पिटिशन आहे, तुम्ही तुमचं कॉम्पिटिटर कॉम्पिटिशन सगळे छोटे स्पर्धा योगामध्ये होणार, पण त्याला एक लोअर लिमिट काहीतरी ठेवायला पाहिजे असतं। की मला ते 35% 40% किलोची फाईल तुम्ही सँक्शन करताना मी 10 विचारतो तरी काम कसं करणार तर थोडं किती बसलेलं आहे, नाही एवढं पण असं कॉम्पिटिशन होऊ नये की कॉलेज कॉम्प्रोमाइज करेल किंवा काही इतर इश्यू होते असं पण व्हायला नको। चांगली कामं करून चांगले ग्रँट्स आपल्याला निधी आहे चांगल्या प्रकारे सत्कारही लागेल अशा पद्धतीचं आपण एकमेकाशी कम्युनिकेशन ठेवून चांगलं काम करू। शेवटी काय तुम्ही
हा महानगर कॉन्ट्रॅक्ट आहे, महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटचा एक फार महत्त्वपूर्ण भाग आहे. शेवटी आम्ही काय अधिकारी म्हणून आज तयार करत असतो, संख्या करत असतो, पण तुम्ही ॲक्च्युली कोर जे काही विकास होणार त्याच्या एक तुम्ही फार मोठे शेअरदार असणार आहे सगळे कॉन्ट्रॅक्टर मक्तेदार मंडळी. त्यामुळं तुम्ही महानगरपालिकेचेच भाग आहे असं आम्ही समजतो. त्यामुळं सर्वांनी महानगरपालिकेने सुद्धा कॉपरेट करावं, चांगल्या प्रकारचे काम तर होत राहील अशा निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो. पुन्हा एकदा माझा सत्कार केला, तात्पुरता का असेल पण अचानक केला सत्कार झालेला आहे, त्यामुळे परत एकदा मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.